आतापर्यंत जी कार्यवाही झालेली आहे तर त्याची आम्हाला अपडेट असतेच, परंतु मी विभागीय आयुक्तांनाच मी विनंती केली होती की वस्तुनिष्ठ माहिती जरा वेगळ्या जिल्ह्याची ठेवावी. काही ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बद्दल तक्रारी आहेत की त्यांनी व्हॅलिडिटी असूनही दाखले दिले नाही किंवा देणार नाही, असे काही लोकांमध्ये त्याच्या काही संदर्भातले तक्रारी होत्या. तर त्याचा एक डिटेल आम्ही घेतो आज वस्तुनिष्ठ काय आहे आणि मग आम्ही मग तिकडे जाणार आहोत. चर्चेला येऊ द्यात, पण मी उपोषण करणार असं जरांगे पाटील ठामपणे सांगतात. नाही, आता शेवटी पाटलांचा तो अधिकार आणि उपोषण च्या संदर्भामध्ये त्यांनी जे मुद्दे उपोषित केलेले आहेत, मला वाटतं आमच्या चर्चेनंतर त्याचं समाधान होईल असं मला विश्वास आहे. तर तुम्ही मराठवाड्याचं नुकसान करताय, सगळे कार्यालय परत इथून घेऊन जातात, हलवतात, असा आरोप विरोधकांनी केला. असं आहे की मला वाटतं की त्या आरोपात काही तथ्य नाही आहे. एक एक कार्यालय शिफ्ट होते. कारण नाही सांगतो मी, कारण असं आहे की आता मूलभूत जिथं काम आहे, नदीवर प्रकल्प आपल्याला करायचा, 57 टीएमसी पाणी राहण्याचं, मग कार्यालय कुठे राहणार? ते वरच्या भागातच कार्यालय घेऊन गेलं पाहिजे ना, ते अधिकाऱ्यानं काम करायचंय. इथलं मुख्य अभियंता कार्यालय जे होतं एक आपण ते नांदेडला नेलं. आपण नांदेड काय गेलं? नांदेडला सगळे तास धरणं आहेत. नांदेडहून 5 तास लागतं माणसाला रोज संभाजीनगरला यायला. इथनं जर काढले चीफ इंजिनियर जर नांदेड जाऊन बसले तर त्या भागामध्ये कॉन्सन्ट्रेटली काम होईल सगळं. सब डिव्हिजन मराठवाड्यात मला वाटत नाही की लोणीला काय घेऊन जातात असा आक्षेप घेतला जातो. नाही आता काय लोणी मोठं सेंटर आहे. नाही माझं म्हणणं ते लोणीला घेऊन जाण्याबद्दल मी तर लोणीचं कार्यालय मला काही लोणीला घेऊन जायची हे नव्हती. मुळातच काय आहे की नदीजोड कार्यालय कोणतं दिले आपण तिथे, फक्त नदीजोड प्रकल्पासाठी आम्ही कार्यवाही करता समन्वय राहण्यासाठी कार्यालय गेलेलं आहे. त्यांनी कार्यालयाने जर कार्यालय लोणीला न नेता जर राहिले त्यांनी काय माझा काही आक्षेप नाही त्याच्यामध्ये, कारण फक्त आता उद्या ते कार्यालय नाशिकला गेले असते तर मग काय आक्षेप नव्हता. नाही सर, जर मराठवाडा असतं तर काय झालं असतं, काय कारण ही सगळी आता पाणी आपल्या कोकणातून आणायचं आहे. पाणी जर कोकणातून मधून आणायचं आपल्याला तर शेवटी सगळे अधिकारी मी मुद्दाम नाशिककडे काय घेऊन गेलो, कारण त्यांना उद्या उल्हास खोऱ्यात जायचं आहे, त्या तिथून पाणी आपल्या वर काढायचं आहे. तिथे यंत्रणा नाही आपल्याकडे. आज एक अधिकारी नाही, एक फक्त कार्यक्रमामध्ये काम करतोय. आज 90,000 कोटीची योजना राबवणारा एकच अधिकारी करणार का? आणि कोणासाठी करतो आपण हे? दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जी भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे तर मनुष्यबळ लागेल ना, आम्हाला सगळं तांत्रिक मनुष्यबळ लागेल, आपल्याला अधिकारी लागतील. त्याच्यातून ज्या भागातून कार्यालय आपण हलवली तिथं जर मी तुम्हाला आता आज वेळ नाहीये, स्वतंत्रपणे तुम्हाला मी चर्चा करेल. तिथं काहीच काम नव्हतं, फक्त तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांची सोय होण्यासाठी कार्यालय होती. फक्त आता मागच्या 5 वर्षात तुम्हाला आकडेवारी पाहिली, काय काम केलं त्या कार्यालयात, काय काम झाली, किती टक्के काम झालं, किती टक्के काम शिल्लक होतं, याचा फार बारकाईने अभ्यास करून हा निर्णय झाला. असं काही ॲपॉइंटमेंटले निर्णय एक जवळजवळ 7-8 महिने याच्यावर अभ्यास झालाय. आणि तिथे स्थानिक कर्मचारी जे आहेत ते आता मात्र स्वाभाविक आहे की जेव्हा स्थलांतर होणार असल्यामुळे मग ते आता काही वेगवेगळ्या चुकीची माहिती पुढे करत काही वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न करतात. तशी वस्तुस्थिती नाहीये. पण माझी विनंती एवढीच आपल्याला की जे काही वास्तव आहे मी आपलं स्वतः मांडतो स्वतंत्रपणे. एकदा आपण ही आजची गडबड कमी होऊ द्या, स्वतंत्रपणे मांडतो. म्हणजे एकदा तुमचं जर समाधान तरी झालं नाही तरी माझी तयारी आहे की त्याच्यामध्ये. की आतापर्यंत नाशिक नगरच्या राज्यकर्त्यांनी मराठवाड्यावर सातत्यानं पाण्याचा अन्याय केलाय, आता तो अधिक होणार आहे असा आरोप आता केला जातो. माझं तेच म्हणणं आहे की हा काही नगर नाशिक नाहीच आहे. मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी संकल्प जो आपण केलेला आहे. आता हे 55 टीएमसी पाणी येणार कुठे आहे? जायकवाडी देणार ना ते पाण्यावर लक्ष ठेवा, कार्यालयावर म्हणजे माझं म्हणणं आहे अंतिम हेतू काय आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. पण मी परत सांगतो की वस्तुनिष्ठ माहिती एकदा आपण जर मी थोडं प्रेझेंटेशन दाखवतो आपल्याला आणि ते पाहिल्यानंतर आपण मग निर्णय करू. म्हणजे आम्ही काही वी आर नॉट रिजिड. पण आता हा जरा पहिला मुद्दा हा एकदा तुम्ही आवाहन केलंय, फेसबुकवर पोस्ट टाकलेली आहे की आंदोलन करू नका.